नमस्कार मित्रांनो, नमस्कार. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये आमच्या आजच्या पॉडकास्ट स्टुडिओला भेट दिली. आपण सर्व परिचित असलेले व्यक्तिमत्व ते जरा आज नेते वाटतायत, पण नाही, वि- ज्येष्ठ वकील, ज्येष्ठ विविज्ञ, लातूरचे ऍडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब. अण्णारावजी, काय फिलिंग झालं आपल्याला या स्टुडिओत आल्यास? बरोबर, मला या स्टुडिओमध्ये आल्यानंतर असं वाटलं की मी पुणे मुंबईच्या स्टुडिओमध्ये बसलो आहे. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जे की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये जे काही स्टुडिओ उभा करतात हा. आणि लातूर सारख्या भागामध्ये पुणे नंतर अण्णारावजी लातूर मध्ये तेवढा अद्ययावत स्टुडिओ. हा आणि त्याच्यामुळे असं वाटलं की हम किसीचे कम नाही. पुन्हा लातूर 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 पॅटर्न. पुन्हा जसं लातूर. तुम्ही वकिली क्षेत्रात लातूर पॅटर्न गाजवलं, तसंच आमच्या अण्णारावजींनी राजकारणात लातूर पॅटर्न गाजवलं. मित्रांनो, मोठ्या मोठ्या नेत्यांना जिरी सांगण्याचं काम आणि स्पष्ट वक्ता, जे खरंय ते खरंय, जे खोटंय ते खोटंय, नेहमी आयुष्यभर सच्च्यासाठी लढलेला. मला आठवतंय की अण्णारावजी म्हणजे विलासरावजींचे खास मित्र. विलासरावजींचा राईट हँड म्हणून अण्णारावकडं एक काळ होता. अण्णारावजी मी पाहिलेले तो काळ. त्यावेळेस तुम्ही इन्शर्ट करून कलेक्टर ऑफिस मध्ये आम्हाला भेटत होतात, मस्त गुलाबी फुलाचा शर्ट घालून. एक असे हँडसम व्यक्तिमत्व, आमच्या विलासरावजींना मित्र म्हणून शोभणारं व्यक्तिमत्व. आपण काल विलासरावजींची पुण्यतिथी साजरी केली. अण्णारावजी पक्षी राजकारण गेलं खड्ड्यात, आपल्याला देणं घेणं नाही त्याच्याशी. पण एक व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं विलासरावजी? विलासरावजी खरं म्हणजे या लातूरला एक लाभलेलं रत्न आहे. रत्न होता खरं म्हणजे आम्हाला लातूरकरांना ते जोपासता आलं नाही, सांभाळता आलं नाही. का विलासरावजीला कोणी समजून घेतलं नाही? विलासराव कुणाला समजलेच नाही. मला असं समजलेच नाही. त्या माणसाकडे इतका दृष्टिकोन, दूरदृष्टिकोन, वक्तृत्व. त्याच्यामुळे त्यांना मी नेहमी सांगत असतो, रत्नाकरजी, अध्यात्मामध्ये 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पण मी असं मानतो कलियुगातला 5वा पुरुषार्थ जर काय असेल तर ते वक्तृत्व आहे. वक्तृत्वावर माणूस कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि तो कसा पुरुषार्थ प्राप्त केला हे विलासरावकडे बघितलं पाहिजे. विलासरावचं वक्तृत्व, विलासरावची भाषण शैली अद्याप कुणाला आली नाही, येणार नाही. यापूर्वीही बरेच जण नेते होऊन गेले, पण विलासरावला तोड नाही. म्हणून विलासराव सारखं नेतृत्व लातूर सारख्या दुर्गम भागातून जोपासणं आता फार दुर्मिळ आहे. मला काय म्हणायचं, त्यांचं ते कौतुक राजकारण सोडा, वैयक्तिक अनुभव विलासराव, आपण जर खासगी बोलू. आपण अण्णारावजी, मला ही मुलाखत जगा वेगळी करायची. अण्णारावजी परखडत, मला माहिती. अण्णारावजी तुटून पडतात भ्रष्टाचाराच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात, हे मला माहिती. पण आम्हाला आज स्वभावाचा आहे. आठवणीतले विलासराव अण्णारावच्या हा विषय आम्ही घेतलेला आहे. अण्णारावच्या आठवणीतले विलासराव काय आहेत? तुमचा संबंध कधी आला? विलासरावला पंचायत समितीला उमेदवारी देत असताना, पंचायत समितीला काँग्रेसची इथे शिवराज पाटीलच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवनवर बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये शिवराज पाटलांनी आवर्जून सांगितले की आपणाला बाबळगावच्या दगडूशेठ देशमुखाच्या मुलाला उमेदवारी द्यायची. त्याचे तुम्ही साक्षीदार नाही, आम्हाला सांगितले जाऊन बोलावून घेऊन या म्हणून शिवराज पाटलांनी. तर विलासरावजी त्यावेळेस बाबळगावला होते. बाबळगाव गावात नाही, शेतामध्ये होते. तिथून आम्ही मोटरसायकलवर घेऊन आलो त्यांना. विलासराव मोटरसायकलवर घेऊन आलो
त्यावेळेस फार म्हणजे विलासराव यंग आणि असं विलासराव शेवटपर्यंत कॉलेज स्टुडंट सारखी. माणसातच राहिले माणसात. विलासराव कधी आणि नेते मग पण आलंच तिथून नाही. तिथून घेऊन आलो हा. आणि मग आम्हाला यायला जवळपास एक तासभर लागला यायला. हा, हा. आल्यानंतर मग त्यांच्या तशाच अवस्थेमध्ये शिवराज पाटला पडी उभं राहिले. येऊन उभं केलं. उभं म्हणजे केलं. विलासरावची शिवराज पाटलांची ओळख सुद्धा नव्हती. कदाचित असेल ओळख पूर्वीची, हा, हा. पण शिवराज पाटलांची दृष्टिकोन, दूरदृष्टिकोन आणि केव्हाच त्यांना पाहिलेलं असेल आणि केव्हापासून ध्यानात ठेवले असतील तर स्वतःहून बोलवायला सांगितलं. म्हणजे हे नेतृत्व शिवराज पाटलांनी हेरलं म्हणजे. कसं हेरलं असेल बघा ना, हा. आणि कधी हेरलं असेल. हा. आणि बोलावायला आम्हाला पाठवलं पंचायत समितीला तिकीट द्यायचं. पंचायत समिती. तेव्हा. म्हणजे सरपंच पण होते ना विलासराव. सरपंच होते, हा. पण सरपंचाच्या नंतर त्यांना पंचायत समितीमध्ये घ्यायचं ठरलं हा. होतं. सभापती होते ना विलासरावचे. हा. तर त्यावेळेस पासून मला हा. शिवराज पाटलाला सुद्धा तेवढीच ही द्यावं लागेल. हा. म्हणजे ज्यांना पाहण्याचा म्हणजे दृष्टिकोन. आज अण्णाराव थोडं स्पष्ट बोलायला हरकत नाही. आज जो काही इथं संघर्ष दिसतो आपल्याला शिवराज पाटील वर्सेस विलासराव कार्यकर्त्यांचा, म्हणजे त्या नेत्यांचा तर नव्हताच कधी. कारण मला आठवते की आम्ही एकदा शिवराज पाटलाकडे गेलो होतो की शिवराज पाटील साहेब तुम्हाला विलासरावची माणसं पाडायलेत, SR देशमुखनं ताजुद्दीन बाबाला सांगून अनेक मतदार ट्रकमध्ये भरून पाठवून दिलेत. तर शिवराज पाटील मला म्हणले ठीक आहे, ते त्यांचं काम करायला तुम्ही काय करणार. असला माणूस त्यांना पराभव दिसत होता, पण शिवराज पाटील म्हणले आपल्या कोणाला हे नाही करायचं. म्हणजे काय दिलदार व्यक्तिमत्व शिवराज पाटील. खरं म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर असतील, निलंगेकर असतील, हा. हे रत्न होते. लातूर जिल्ह्याला लाभलेले रत्नापूरला खरं रत्न, खरे रत्न हे तिघ सापडले राजकारणातले राजकारणातले. हा. तर तुम्हाला सांगतो ना, हा. तिन्ही नेते हा. ज्या परिस्थितीतून आले होते वर, हा. आणि त्या परिस्थितीला कधी ते विसरले नाही. बरोबर. निलंगेकर सुद्धा. हा. निलंगेकर हैदराबादला शिकायला होते, त्यावेळेची परिस्थिती मला अक्करवाईकर देशपांडेंनी सांगितली होती बघ की निलंगेकरला फाटकी चड्डी घालावं लागत होती, पण शिकण्याची जिद्द होती म्हणून ते हैदराबादला अक्करवाईकर देशपांडे. विलासरावांची आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग होती. नाही ना, विलासरावची सुद्धा आर्थिक परिस्थिती फार वीक होती. हा. देशमुख होते, संपत्ती होती. हा. अहो पुणे शेतकऱ्याचं काय खरं असतं, शेतकऱ्याचं काहीच खरं नाही. हा. आणि विलासरावचं त्यांच्याकडे देशमुखी होती, संपत्ती होती, काय शेतातलं खरं असतं, काही खरं नाही. त्यावेळेस सुद्धा विलासरावच्या वडिलांनी, दगडूजीराव देशमुखांनी विलासरावला शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून पुण्याला ठेवलं होतं. तर अत्यंत हलाखीची परिस्थिती, पण जिद्द खूप मोठी शिक्षणाची, त्यातनं ते शिक्षण घेऊन पार पडले. तुमचा विलासरावजीचा कधी संपर्क? मी काय सांगतो, नाही जिल्हा तिथून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जास्त जवळ आली नाही, जवळीक तर तिथून नाही आली आमची. सभापती माझं काम काय राहायचं, आम्ही त्यावेळेस एज्युकेशनला होतो ना. आम्ही त्यांना एकदा निवडणुकीत थांबवलं, केलं नाही. आम्हाला लहानपणापासूनचा काँग्रेसचा नाद होता. आमचे वडील झाले, आमची पूर्ण काँग्रेसचीच मंडळी होती. काँग्रेसचा विचार तुमच्या परिवारात होता पूर्वीपासूनच, आणि काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. मग तेव्हापासून एवढे काँग्रेस असली काय, बोलवा न बोलवा जायचं, बैठका करायचं, असं होतं आमचं. आणि काँग्रेस भवन त्यावेळेस जुनं काँग्रेस भवन होतं, खालीच होती इमारत. त्या इमारतीत बसून कधी कधी जायचं, मिटिंगा वगैरे असले की. एक नाद होता आम्हाला, म्हणून काय. बरोबर आहे. पण शिवराज पाटलाची माझी जवळीक तर त्याच्या वेळी अगोदरची. शिवराज पाटील स्वतः लातूरचे नगराध्यक्ष होते ना, नगराध्यक्ष होते त्यावेळेस होतो ना आम्ही. नगराध्यक्ष होते, पुन्हा आमदार झाले. मी एकदा शिवराज पाटलांना विचारलं होतं, ते जायच्या एक काहीतरी 6 महिन्या अगोदर आमचा इंटरव्ह्यू झाला, फक्त त्यांनी मला एक अट घातली की अवसेकर तू रिलीज करू नका. कारण त्यातला माझा प्रश्न इतका भयानक होता. शिवराज पाटलाला मी विचारलं, अण्णारावची बघा विलासरावची मुलं कुठे आहेत, काय कमवलंय तुम्ही आयुष्यात, विचारलं काय, तर त्यांनी मला इतकं सुंदर उत्तर दिलं अण्णारावजी. ते म्हणले माझ्याकडे करोडो रुपये कमवण्याच्या संधी आल्या होत्या, म्हणजे करोडो रुपये, मोह नाही आला.
कधीच वाटलं नाही म्हणले की आपण ते घ्यावे किंवा ते त्या पैशाला स्वीकारावं, ती ऑफर स्वीकारावी. अशी व्यक्तिमत्व अण्णारावजी, करोडो रुपयाला ठोकर मारणारे व्यक्तिमत्व आता कुठे आहे तो? हं? मग मी त्यांना काय, मला आता थोडस मी तुम्ही म्हणताल आवश्यक मुलाखत माझी घेतोय का स्वतःची घेतोय, नाही पण मी नाही नाही. त्याबद्दल आपण चर्चा करतोय. की मी त्यांना विचार काय आहे? मग मी माझा लातुरी पाण्यात त्यांना विचारलं, काही माल जोडला का नाही आयुष्यात? शिवराज पाटला ते माझ्याकडे बघतच राहिले. माल हा जोडला का? प्रश्न मी पण शिवराज पाटलांना विचारला. तर मला त्यांनी सांगितलं की ऐका ना, तर ह्याच्या एकदम माझी भूमिका तुम्हाला हा. सांगतो. तुम्ही विचारलं. भ्रष्टाचारावर आम्ही एकदा चर्चा करत बसला असताना एवढा मोठा भ्रष्टाचार देशात राज्यात, हो. आजची परिस्थिती तर खूप बदलली आहे. सगळे लोक भ्रष्टाचाराशी, पैशाशिवाय राजकारण होत नाही, निवडणुका होत नाहीत. हा. असं सगळी परिस्थिती असताना भ्रष्टाचार करणं कर्मप्राप्त होऊ लागली हो. राजकीय पुढाऱ्यांना. नाहीतर का शेतीबाडी विकून निवडणुका लढवायच्या हा. का, असं मी त्यांना प्रश्न केला. हा. तर त्यावेळेस शिवराज पाटील मला असं म्हणाले, आम्हीही धुतलेल्या तांदळासारखे नाही. मी काही एका दोघात प्रश्न हा. नाही, पुढे भरपूर लोक बसले होते. त्यांना धरून त्यांनी अभि म्हणले. हा, आम्ही सुद्धा काँग्रेसवाले सुद्धा हा. धुतलेले तांदळासारखे स्वच्छ नाहीये. हा शब्द त्याच्या तोंडून ऐकल्यानंतर मला बरेच कुरबुर केले लोक, हे प्रश्न विचारायचे असते का. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते, शिवराज पाटीलची लोकसभा निवडणूक होती, अत्यंत अडचण आली होती पैशाची. अहो, मला एक आठवतंय- प्रसंग असा सांगेन मी. हा 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 नाराज, आम्हाला तुमचं दुर्दैवी- अंतर्मन दुर्दैवाने शिवराज पाटलांची मुलगी बेंगलोर मधली, हा. ती जेव्हा मरण पावली, त्यावेळेस शिवराज पाटलाला दिल्लीहून बेंगलोरला जाण्यासाठी पैसे नव्हते, विमानाचं तिकीट. माझी ऐकू माहिती अशी आहे हा. की त्यावेळेस प्रदीप राठीने MTO करावं लागला, वा. हा. मनी ट्रान्झॅक्शन पोस्टाच्या मार्फत, आणि मग तिथून तिकीट बुकिंग केलं, पुन्हा दिल्लीहून बेंगलोरला शिवराज पाटील गेले. एवढं असताना सुद्धा शिवराज पाटलांनी कधी पैशाचा मोह केला? देशाच्या लोकसभेच्या सभापती पर्यंत पोहोचलेला माणूस, पण कधी मोह नाही, म्हणून आपण प्रेमात पडतो का शिवराज पाटलांच्या व्यक्तिमत्वाच्या. शिवराज पाटील तत्वता विलासराव सुद्धा बरं. हा. हा. मला वाटत नाही ह्या नेत्यांनी डायरेक्ट पैशाची ऑफर दिली असेल म्हणून, कधीच नाही. बिलकुल नाही. हा. मी एकदा एक काम होतं ओरळीचं, हा. म्हणजे माझा अनुभव सांगतो हा. तुम्हाला, आणि विलासरावजीच्या मी खंदे कार्यकर्ते, हा. काही स्वार्थ नाही आम्हाला बरं का, पण काहीच नाही. त्यांच्या सोबत राहायचं. काहीच नाही. वरळीची एक फाईल आली माझ्याकडे. हा. त्यावेळेस विलासराव महसूल मंत्री होते. हा. मग त्यांनी आमच्या मुंबईहून एक माणसं आली, त्यांनी सांगितले की एक फाईल आहे, ते इंडस्ट्रियल पर्पज साठी ती जागा रिझर्व केलेली आहे, आणि आता ती जागा जो बरी मोठी जागा होती, मला वाटतं 20-22 एकर असेल ती, तर ती जागा आता बदलून आम्हाला रेसिडेन्शियल पर्पज साठी बदलून पाहिजे, आणि ती जागा विलासराव मुख्य महसूल मंत्री असल्यामुळे ते करू शकतात. आणि मग त्यांच्याकडे त्यांनी मला फाईल आणून दिली. मग त्यावेळेस ते असे म्हणाले की तुमचं काय असेल ते देतो, नाही रेसिडेन्शियल पर्पज साठी आम्हाला जर परमिशन मिळेल तर आम्ही तुम्हाला एखादी मध्ये फ्लॅट देतो, तुम्हाला काय लागले तर 5-50 लाख रुपये आम्ही देतो, आणि साहेबाचं बी जे काय असेल तर पण तेवढं आम्हाला करून ते पण आम्ही सारतो, पण आम्हाला करून द्या. मी म्हणलं ही पैशाची तर गोष्ट सोडून द्या म्हणलं. आमचे ते तिरुक्याचे गोविंद पांडे म्हणून आमचे मित्र होते, त्यांच्या मार्फत आली होती. मी म्हणलं गोविंदराव ठीक आहे, आमच्याकडे पैसे आहेत का नाहीत, आम्ही पैसेवाले नाहीये, पण या मार्गाने पैसा आम्ही नाही कमवायचं ठरलं, आणि मी काही विलासरावला बोलू शकत नाही असं, कारण तेवढी माझी या व्यवहाराच्या माध्यमातून काही पोहोच नाहीये साहेबाची. पण मी तुमची फाईल साहेबाकडे ठेवतो आणि करायला सांगतो. देण्याघेण्याची भाषा मी काय करत नाही, मला करायची पण नाही. गेलो मग विलासरावकडे, रामटेकला राहत होते साहेब. कोणते मंत्री होते? महसूल मंत्री. मग ती साहेबाला सांगितलं, साहेब असं मला एकट्यात बोलायचं जरा, म्हणलं तुम्हाला ही फाईल अशी अशी, ही आमचे मित्र आहेत पांडे, त्यांचे ते मित्राचं काम आहे, ते सगळे इंडस्ट्रियल लोक आले तर
त्यांना आता रेसिडेन्शियल पर्पज पाहिजे, ते करून तुम्ही दिला तर बरं होईल. तुमचं जर काही असेल तर ते सुद्धा ते तयार आहेत. तुमचं काही असं असेल मोगम मी बोललो हा. असं तयार आहेत. हा. म्हणणार तुम्ही बोलताय, क्या बात है. तुम्ही बोलताय. मी म्हणलो हो सर मीच बोलतोय. काम करू म्हणले. क्या बात. त्यांचं बघा. सांगा हा. आणि तुम्हाला काही नेहमी येणं जाणं जमेल किंवा नाही जमेल. हा. पण ही फाईल मी सही करून देतो, तुम्ही काळे साहेबाकडे द्या. बबरोन काळ्याकडे फाईल घेऊन द्या, म्हणजे मित्राला सांगा तुमचं काम होईल. काम झालं ते. कुठला मोहन, कुठलाच नाही. यालाच म्हणतात विलासराव देशमुख. त्याला काळे साहेबाकडे यासाठी द्या म्हणले की खालच्या लेवलवरचे सचिव वगैरे आहेत, त्यांना सांग तुम्हाला नाही जमणार ते, काळे साहेब सांगतील ते करून देतो. बबरोन काळ्याने फाईल घेतली. बबरोन काळे राईट हँड होते. राईट हँड होते. त्यांनी ती खाली काय सांगायचं लोकांना सांगितलं, आणि मग ते लोक काम झाल्यानंतर मग माझ्याकडे आले, पेढे घेऊन आले. म्हणून काय झालं का म्हणजे तुमच्या एका शब्दावर आमचं काम झालं. म्हणून काही लागले का तुम्हाला? काही सुद्धा लागले. आता तुमची आम्ही काय सेवा करू शकतो, काय सेवा करू शकतो? तर ते म्हणाले, मी म्हणाल आमची काही सेवा नाही होत, काम झालं ना दॅट्स ऑल. ही आमच्या नेत्याची खासियत आहे. म्हणजे इतकी कमीत कमी त्यावेळेस सुद्धा 1-2 कोटी रुपये द्यायला तयार होते. बघा, कमवत आले. म्हणूनच हे नेतृत्व 9 वर्ष मुख्यमंत्री पदावर. कुठलेही माणसं मोठी होतात ना, त्यांच्यात कुठला ना कुठला चांगला गुण हा प्रबळ असतो, प्रामाणिकतेचा. म्हणून ही माणसं मोठी होतात. माणसं उगी मोठी होत नाही. उगीच कसं काय माणसं मोठी होतात? त्याला काही कारण लागते ना माणसं मोठी व्हायला. विनाकारण माणसं मोठी होतात. जी मोठी माणसं असतात छोटी कामं करत नाही, छोटी कामं करत नाही, त्यांच्या निश्चितपणानं सद्गुण मोठा असतो. दुर्गुणापेक्षा सद्गुण जास्त त्यांचा मोठा असतो. म्हणून ही माणसं मोठी होतात. अण्णाराजी, थोडा आपण मुलाखत रंगतदार येऊन एक प्रश्न टाकतो. तुलना करायची आहे, आणि तुलनेतून आमदार अमित देशमुख काय शिकतील ते शिकते, नाही तर न शिकता आपल्या काय देणं घेणं नाही. पण एक आपण चर्चा करू, विलासराव आणि अमित देशमुखची जर तुलना करायची ठरली तर विलासरावजी मधले कोणते गुण अमितने शिकायला पाहिजे की जेणेकरून अमित देशमुख या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते? ते स्वप्न पाहत आहेत. थोडा प्रश्न अवघड दिला. कारण अण्णाराव सारखा माणूस माझ्या समोर नाही हे सांगतो, मला मुलाखत रंगवायची आहे. विलासरावची तुलना कुणाशीही होत नाही, कुणाशी. विलासरावच होते, त्यांना कम्पॅरिझन करता येतं नाही, तुलना करता येते. कोणते गुण हे घ्यावे विलासराव? कोणताही गुण पॉझिटिव्ह बोलतो. नाही, अमितला कोणताही गुण विलासरावचा अंगीकारता आला नाही. ज्या पद्धतीने एवढं फक्त विलासरावचा वारसा आहे म्हणून अमित आहे राजकारण. म्हणून राजकारण नाही. परवाचा जो अवघ्या 5,000चा विजय, हा काही विजय म्हणता येणार नाही. विजय पराजय विलासरावला सुद्धा पडावं लागले. बरोबर. 95ला विलासराव सुद्धा पराजय. म्हणून विलासरावची महती कमी झाली. विलासरावजींच्या साधन साधन सामुग्री नव्हती, मला आठवत नाही. साधन सामुग्री जरी असली, कोण होतं पाडणार विलासराव? आम्ही विरोधात फिरलो विलासराव. काय फिरलो? त्यावेळेची परिस्थितीच तशी. काय झालं, विलासरावला जी भोवतालची चांडाळ चौकडी आहे ना, ते विलासरावला अंधारात ठेवायची आणि कामच करू द्यायची नाही. म्हणजे त्यांच्या पुरतं मर्यादित केले होते. त्यावेळेस एक म्हण पण होती बघा, तुटकं नकटं धाकटं असं परत आपल्या काय. बरोबर. या सगळ्या लोकांमुळं विलासराव यांच्या बाहेर पाहायला मिळत नव्हतं. विलासराव पाहू दिलं जात नव्हतं. म्हणजे विलासरावांचे कानं भरायचे, अण्णाराव असा आवश्यक संधी उपलब्ध होऊ द्यायची नाही, कुठं जाऊ द्यायचं नाही, करायचं नाही. अशा प्रकारची विलासरावला हे संकुचित केले होते. म्हणजे विलासराव ब्रॉड हुच दिलं नाही, म्हणजे ब्रॉड विलासराव कार्यकर्त्यांना पोचू दिलं नाही. विलासरावकडे सर्व जाती धर्माचे लोक, सर्व
अतिशय जवळून लोक. आता मला आठवते बघा, ज्यावेळेस त्यांना नॉनव्हेज खायची हुक्की यायची, हम्म. जयंत काथोडेला फोन करायचा, जयंतराव चांदीच्या ताटात मटण कधी खाऊ घालताय. म्हणजे त्यांनी तिथं जात पात काही नाही होतं. जातीचा पातीचा आमचा काही. कॉन्टॅक्ट होता बघा दाढीवाला, मुस्लिम समाजाचा, हा. त्याच्यात खिशात नेहमी पानं असायचे. जेवण झाले की तो विलासरावजींना पान द्यायचा. काय असं ही केवळ प्रेमानं जोडलेली माणसं, हा, हा. फक्त प्रेम. हा. आणि तुम्हाला तिथं कुठेतरी अमित देशमुख कमी पडताय वाटतंय का तुम्हाला, माणसं जोडण्यामध्ये किंवा त्यांची नाही, अमित प्रचंड- आणि विलासराव तुलना नाही होऊ शकत. तुलनाच होऊ शकत. फक्त विलासराव वारस म्हणून अमित आहे. हा. बाकी विलासरावचा कुठलाही गुण हा. अमित मध्ये नाही. की जेणेकरून ते त्या लेवलला जाऊ शकतील असं. अमित मोठा होऊ शकेल. हा. अमितला मी आज सांगतो तुम्हाला, आणखीन अनेक ठिकाणी मी चला बोललोय. वकील म्हणून आज फुकट सल्ला द्या आणणार 15 मिनिट. नाही त्यांना मी अमित कनी एक सांगतो मला तुम्हाला, काँग्रेसला चांगले दिवस येतील. हा. महाराष्ट्रात पण काँग्रेसला चांगले दिवस येणार आहेत. सध्या तसं वातावरण आहे, चांगलं आहे. वातावरण चांगलं आहे, वातावरण बदलेल आणखीन. आणि लोकांना आता रिअलाइज होऊ लागले की काँग्रेस शिवाय या देशाला पर्याय नाही. हो. असं लोकांना वाटायला लागलं. मोदी पर्यंत हे भाजपचं ठीक आहे. नाही हा. मोदी आता मोदीच्या नंतर मी बोलतो तुम्हाला, मोदी हा खऱ्या अर्थानं मोदीला काय वाटायला लागले माहिती आहे का तुम्हाला? आम्हीच्या अगोदर मोदीचं बोलतो मी. मोदीला आता आपल्यानंतर भाजपचा प्रधानमंत्री कुणालाच होऊ द्यायचं नाही, हा मोदीच्या डोक्यातला विचार. आता भाजपच दावा आहे. त्याला म्हणजे माझ्या नंतर भाजप नाहीच याच्यासाठी मोदी काम करतोय. कोण आहे बरं आता सध्या तुमच्या डोळ्यासमोर? मोदी नंतर भाजप संपुष्टातच आहे आणि तो मोदीच करणार. आज मोदीला माझ्या नंतर 12 वर्ष भाजपचं मी मुख्यमंत्री प्रधानमंत्री राहिलेलो आहे. माझ्या तो इतिहास कायम राहिला पाहिजे. माझा इतिहास कोणी ब्रेक करता कामा नाही. म्हणून मोदी आता याच्यानंतर भाजपला सत्तेत येऊ देणार नाही म्हणजे नाही. ही खरी त्याच्या डोक्यातली मेंदूचा विचार आहे, डोक्यातल्या मेंदूचा. आणि मोदी नंतर पुन्हा देशाचा प्रधानमंत्री भाजपचा होणे नाही. तुमचा अंदाज आघाडी होईल? आघाडी नाही, माझा अभ्यास आहे त्याच्यावर. मोदीवर मी इतका अभ्यास केले की त्याच्या डोक्यात काय आहे. मी म्हणजे मीच एकटाच आणि भाजपचा, त्याच्यानंतर भाजप नाही, भाजपचा प्रधानमंत्री नाही, ही त्याची विचार. आता जे काही अमित शहा बद्दल चालू आहे, आता मोदी आणि भाजप, मोदी आणि शहा हे जे समीकरण आहे, शहा कदापि होणे नाही प्रधानमंत्री. मोदी नंतर कुणीच नाही, शेवटचा प्रधानमंत्री भाजपच नाही, शेवटचा प्रधानमंत्री असेल तो. त्यामुळे काँग्रेस आणि मोदीला होऊ द्यायचंच नाही दुसरा प्रधानमंत्री भाजपचा. त्याचं रेकॉर्ड ब्रेक होऊ द्यायचं नाही, ही त्याची डोक्यातली मेंटॅलिटी आहे. आणि ह्या मेंटॅलिटीनं तो काम करतोय. काल राहुल गांधींनी सुद्धा, आता राहुल गांधीचं कितपत बरोबर आहे, पंतप्रधान तरी टीका जी केली की त्यांनी कुठल्या देशात गेले की मिठी मारून त्याचं स्वागत करतात वगैरे, हे त्याच्यावर त्यांनी काहीतरी मिष्टिक टिप्पणी केली राहुल गांधीने. तर त्याच्यावर सुद्धा काल तर बोलताना राहुल गांधी एवढे म्हणाले अण्णारावजी की आम्ही आता मोदीला आणि शहांना झोपू देणार नाही. हा राजकीय स्टेटमेंट झालं. आणि मोदीला तरी भाजप मोदीची मानसिकता इतकी सहज नाही कुणाला कळत. तरुण पिचका नाही वाटतं. ते तरुणाचं सोडून द्या, मोदीची मानसिकताच कुणाला कळाली नाही. मोदीची मानसिकतेचा अभ्यास मी केलेला आहे आणि मी जसं म्हणतो तसं होत आलेलं आहे. मी काय म्हणतोय आता, मी नाही तर भाजप नाही आणि भाजपचा प्रधानमंत्री नाही. मी फार गांभीर्यपूर्वक बोलतोय. नाही, मोदीलाच होऊ द्यायचं नाही आता. नाही, मोदीलाच आता प्रधानमंत्री होऊ द्यायचं नाही कुणाला. मी शेवटचा प्रधानमंत्री असेल आणि 12 वर्ष राहिला, माझ्या नावाला कुणीही ब्रेक करायचं नाही. इतक्यापर्यंत मोदीची मानसिकता, आणि ती मोदी करून दाखवणार. मोदी जी चुका करते मुद्दामून जाणीवपूर्वक, जी काही लोकांमध्ये
विरोधाची भावना निर्माण होईल असं जो वागतोय मोदी, त्याचं कारण एक आहे की मोदीला आता पुन्हा भाजप नको आहे. म्हणजे विचित्र. केंद्रात भाजप नाही तर मग राज्यात नाही कुठं भाजप, आता भाजप पुन्हा नाही येणे जाणे याची जन्माचा अर्थ. त्याचा शेवटच आहे आता भाजपचा. कसलेही सरकार येतील पण भाजप येणार नाही आता. संपला विषय. भाजप परमोच्च शिखरापर्यंत भाजप पोहोचले, याच्या पुढचं कुठलं दुसरं शिखर नाही आणि मोदी नंतर दुसरा प्रधानमंत्री नाही. दिल्लीहून आपण डायरेक्ट लातूरला येऊया. काय वाटतं बरं लातूर बद्दल काय बोलू शकतो? लातूरमध्ये अमितला चान्सेस आहेत. काँग्रेस सोडू नये. पण कुठेतरी ऐका, आम्हाला वाटतं की काँग्रेस त्यांनी सोडू नये. लोकांमध्ये आणखीन बऱ्याचशा बऱ्याच चर्चा अशा चालू की की त्यांचा मोदी कल त्याला भाजपकडे चाललाय असं काही चर्चा नाही, चर्चा असू द्या पण त्याला सोडू नये. हा. काँग्रेसला दिवस चांगले येणार आहेत चालू आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अमित पेक्षा दुसरा कोणता लिडरशिप डेव्हलप नाही. तो भविष्यातला सतीश पाटील आहेत त्यांच्यासमोर. मुख्यमंत्री सतीश पाटील अमितच्या मुकाबल्यात नाही. तो भावी मुख्यमंत्री असू शकतो. पण त्यांनी जर आतापासून काही सुधारणा यू आर अब्सोल्युटली राईट. त्यांनी जर अजूनही वेळ गेली नाही नाही. त्यांनी काही आपल्याला हाच या मुलाखतीतून सांगायचं की तो आणखीन वेळ गेलेली नाही. त्यांनी बारीक सारीक गोष्टीला जी डोक्यात ठेवलेल्या आहेत त्या गोष्टीचा त्यांनी तात्काळ त्या गोष्टी विसरून जाव्या. ब्रॉड माइंड ठेवलं पाहिजे. मोठा विचार ठेवला पाहिजे. तेवढं हे लोकलचं राजकारण आहे, जातीचं राजकारण आहे, धर्माचं राजकारण. तुम्हाला वाटतं का अमित देशमुख अजूनही वार्डातल्या राजकारणात अडकले? नाही, अडकू नये अशी माझी भावना. अडकलेत असं वाटतं. नाही, अडकला नाहीये तो. आहे तो तसं लिबर्टी देतोय सगळं नगरपालिकेतल्या सगळ्या लोकांना. पण काही गोष्टी ठराविक करत असताना सगळ्या जातीच्या माणसाला जसं विलासराव आपले वाटत होते तसं अमित सुद्धा सगळ्याला आपलं वाटणारा. अण्णारावजी, मला काही नागरिकांनी सांगितलं की महानगरपालिकेत एवढी अंधाधुंद चालू आहे की तिकडे थोडस त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की तिथल्या भ्रष्टाचाराकडे लक्ष. काही गुत्तेदार गेले होते अमित देशमुखांकडे की साहेब असं असं चालू आहे, आम्ही कसं. अमित देशमुखने नगरपालिकेत स्वतः नाही जायचं. हो, पण कमी कंट्रोल. ऐका ना, कंट्रोल घरी बसून करता येतं. प्रत्यक्ष जायची काय गरज आहे? प्रत्येक इन्व्हॉल्वमेंट करायची गरज नाही त्याच्यामध्ये. कंट्रोल. त्यांनी निवडून दिलेल्या 4 कार्यकर्त्याला त्यांनी सांगायचं तुम्हाला असं असं सांगितलं, एवढे पलीकडे जायचं नाही. आणि त्यांनी सुद्धा सांगत असताना कार्यकर्त्याला या पद्धतीवर तुमचे कार्यभाग असावा, कारभार असा करा. अण्णाराजी, मी देशात फिरतो, वसई विरारला मी बघितलं 108 नगरसेवक हितेंद्र ठाकूरचे, 110 पैकी फक्त 2 विरोधी पक्षाचे. मग मला सांगा, तिथं हितेंद्र ठाकूर बंगल्यात बसून सरकार चालवतो तिथलं महानगरपालिका. जात सुद्धा नाही महानगरपालिका, पण कंट्रोल आहे. काय मजा नाही तिथं नगरसेवकाची पैसे खायची. मजा नाही. एक लक्षात असं करते. नाही डोळ्यानं पाहिजे. एक सांगतो, खालचे पैसे खातात म्हणून नेत्याचं दुर्लक्ष आहे असं म्हणता येत नाही. त्याच्यासाठी नेत्यांनी काही निष्पर शासन स्वतःवर बंधनं घालून घेतली पाहिजे. तुम्ही डोळे झाकून, मांजर डोळे झाकून दूध पित असेल पण जगाचे डोळे उघडे असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही चोरी, शिंदळकी, दारू, जुगार, झूट, स्त्री, शिंदळकी म्हणजे ह्यापासून दूर राहायचं तुम्ही. आणि भ्रष्टाचार या गोष्टीपासून दूर राहिलात ना, तुम्हाला त्या खुर्चीवर घेऊन सोडलं जातं. जायची गरज नाही. राजकारणात पथ्य पाळले पाहिजे. दूरदर्शकून ठेवला पाहिजे. अण्णारावजी, आता थोडासा तो विषय का छेडा वाटतो की तुमचे आणि शिवराज पाटलांचे संबंध आणि परवाचा झाला अर्चनाताई पाटलांचा पराभव. काय कारण असतील बरं अर्चनाताईच्या पराभव? तुम्ही काय विचारतोय? तुम्ही शिवराज पाटलांचे जे किचन मेंबर किंवा त्यांचे फार जवळ, तर मला आठवतं की लालू प्रसाद यादव तुम्ही शिवराज पाटील पासून गप्पा मारलेल्या आहेत कित्येक वेळा. तर ते संबंधामुळे विचारतो. अर्चनाताईचा पराभव मतदारांनी केला नाही,
पराभव फडणवीसांनी केला. क्या बात. अमित देशमुखांचे फडणवीसांचे संबंध, बिलकुल कामाला आले, फडणवीसावर विलासरावनी केलेले उपकार नागपूरमध्ये, बिलकुल कामाला आले, क्या बात. तुमचं माझं एकच आहे. मित्रांनो, ही बिलकुल मुलाखत कामाला आले. ही मुलाखत आता खरी रंगती आणणार आमची. नाही नाही नाही, ते कामाला संबंध कामाला आले. हा, हा. आणि म्हणूनच फडणवीस खरंच पराभव झाला का अर्चना पाटला? पराभव झालेलाच नाही. शेवटच्या 1-2 राऊंडला काय गडबड झाली असं काय हो, मी आता जास्त खोलात जात नाही त्याच्यात, तर ते पण अर्चनाताईचा वादग्रस्त पराभव, विषय होईल. हा. कारण मी रिकाउंटिंग द्या म्हटल्यानंतर मी हा. बेदरेला फोन केला की रिकाउंटिंग घ्या तुम्ही. हा. तर बेदरेचं उत्तर मला असं आलं, म्हणजे का बरं मित्र आहेत बेदरे तुझे. रिकाउंटिंग का बरं करत नाही? हा. नाही, अर्चनाताई नको म्हणलं. अर्चनाताई का बरं नको म्हणलं? हा. त्यांना ते केली वरून म्हणे ना recounting. वरून फोन आला की काही करायचं नाही, आम्ही तुम्हाला कुठं ऍडजस्ट करू. याचा अर्थ काय घ्यायचा? हा. विलासरावांनी केलेली उपकाराची परतफेड झाली परतफेड झाली. आणि आम्ही देशवान आमदारकी बहाल झाली. नाही नाही, आता ती काय उपकाराची परतफेड झाली, पण कुणी कुणी हे म्हणते, हे तर अमितलाही माहित आहे. कुणी म्हणते की भाजपच्याच लोकांनी विरोधात काम केलं. छे 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 छे. नाही नाही, एवढी लीड जी अर्चनाताईंना मिळाली. त्याचा विषय कसा आहे हा. लीड आम्हाला तुमच्याकडून टॅगलाईन काढायची आहे. टॅगलाईन नाही. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, हा. अर्चनाताईला काँग्रेसची आहे म्हणून काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारला नाही. अजूनही स्वीकारलं नाही असं मूळ कार्यकर्ते जे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याला स्वीकारलं नाही. असेल त्यांचे काय मतभेद असतील, पण सामान्य जनतेने अर्चनाताईला स्वीकारलं. पण ही शेवटच्या टप्प्यामध्ये गडबड झाली. गडबड म्हणजे फडणवीस हे मी जाहीर का बोलतोय? नाही, बरोबर मी आहे. मध्ये काहीतरी अभ्यास- लुडबुड केलेलं आहे मध्ये. हा. मी रिकाउंटिंग करा तुम्ही म्हटल्यानंतर सुद्धा रिकाउंटिंग करत नाही तुम्ही. व्हॉट इज द रिझन बिहाइंड ऑल द नॉन रिकाउंटिंग? खरं ज्यावेळेस दुपारी 2-2:30ला जवळपास 1च्या पुढे अर्चनाताई बंगल्यावर आल्या देवघरवर, बंद रूम मध्ये घेऊन त्यांनी स्वतःला अर्धा तास अडकून घेतलं. काय त्या तिथं कुणालाही एंट्री नव्हती, कुणी बोलू शकत ते नव्हतं. असं त्यांचं काय असेल पक्षाच्या त्यांचं वरच्या लेवलवर त्या अर्ध्या तासात काहीतरी गडबड झाली काही हो. आणि नंतर बाहेरच्या फटाकड्या वाजायच्या बंद झाल्या, नाचायचं बंद झालं, पेढे वाटायचे बंद झाले. मग शिवराज पाटलांना बाहेर यावं लागलं बंगल्याच्या आणि सांगावं लागलं की सगळं बंद करा, आपला पराभव झालेला आहे. शिवराज पाटील आहे, आम्ही तिथं होतो बंगल्यावर. तर म्हणजे हे या लेवलचं राजकारण चालतं इथं. पक्ष वगैरे काय एकमेकाला सांभाळून गेले. अण्णारावजी राजकारणात हे सगळं चालतं. अण्णारावजी वय किती आता? माझं 65 क्रॉस. 65 क्रॉस झाला. अण्णारावजी पुढचं ध्येय काय आपलं, काय करायचं? मी आता माझ्या करायचं कौटुंबिक वाटतं तुम्हाला? या वयामध्ये मी काय आता कौटुंबिक जिम्मेदारीतून हा. जवळपास 99% मुक्त झालेला आहे. हा. मुलाबाळांचे लग्न झाले असतील हा. सगळ्यांचे, आता भावाच्या मुलांचे इथे राहिले, ती एक 2 महिन्यामध्ये ती संपून जाते. हा. त्याच्यानंतर व्यवसाय, वकिली हा. आणि राजकारण, हा. समाजकारण, ह्याच्याशिवाय तिसरं काहीच काम करणार नाही. राजकारणामध्ये काय? राजकारण पक्ष आहे, पक्षाचं पुन्हा नाव लग्नात- बदलून घेतो पुन्हा आता. निवडणुका निवडणुका महाराष्ट्रात, पुन्हा पक्षाची बांधणी देशभरात आघाडी पुन्हा निर्माण करणार नाही. पुन्हा नाही, आणखीन जिवंतपणानं तिला कामाला लागणार. तिच्या नावात थोडा बदल करतोय मी. हा. महाराष्ट्राच्या बाहेर ही पार्टी आपली जात आज नाही. 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर नाव सांगून टाका आमच्या चॅनलवर. नवीन तुमच्या पक्षाचं. राष्ट्र विकास आघाडी, राष्ट्र विकास. महाराष्ट्राचं महा काढून टाकू आपण हा. आणि राज्याचं देशभर नाव चालावं असं राष्ट्र विकास आघाडी. तुमच्या डोळ्यासमोर तरुणच आहे, जेनजीच आहे. तरुण तर माझा तरुणच. केंद्रबिंदू आहे हा. माझ्या राजकारणाचा. हा. त्यांच्या हाताला मी 3 प्रकारे काम देऊ इच्छितो. आता भाषणात म्हणालो ना मी, हा. तरुणाला जर काम उद्योग द्यायचा असेल हा. तर ह्या अन्न वस्त्र निवारा हे प्राथमिक गरजा आहेत. हा. शिक्षण आणि शेती ही सामाजिक गरजा आहेत.
आणि राजकारणामध्ये तरुणाच्या हाताला काम द्यायचं असेल तर या देशातला उद्योग व्यापार वाढला पाहिजे. आणि याच्यानंतर ह्या दोन गोष्टी जर तरुण करत नसेल तर त्याला नंतरच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये नोकरीचा भाग आहे. पण तरुणाला उद्योगाकडे पहिले घालणे, त्याला शासकीय यंत्रणा मिळवून देणे, फंड अवेलेबल करून देणे, नाही जमत असेल उद्योग व्यवसायाकडे घालणे, व्यापाराकडे घालणे. व्यवसाय बी त्याला नाही जमला तर मग नोकरीची अपॉर्च्युनिटी त्याला ठेवणे. तरच ही देश तरुणाच्या हाताला स्वतःच्या पायावर उभा करू शकतो, तरुणाच्या हाताला काम देऊ शकतो. ही परिस्थिती. मित्रांनो, आज आम्हाला योगायोग सहज आमचे मित्र आमच्या खास त्यांनी आज आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला एक सुंदर छोटीशी मुलाखत दिली. अण्णारावजी, असंच आमच्या स्टुडिओला येत जा. धन्यवाद. ज्या ज्यावेळेस तुम्हाला कधी आमच्या लोकांशी 51 लाख लोकांशी बोलावं वाटत असेल, अवश्य आम्ही आमचं स्वागत करू. बिलकुल आपण बिलकुल. या जात जाता. तुम्हाला पण आमच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा. हा. 15 ऑगस्टच्या नंतर तुम्ही सुद्धा धन्यवाद. जगाच्या पाठीवर तुमचं बी एक नाव असावं अशी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.